नमस्कार. 7 जून 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. बघूयात पहिला प्रश्न. अलीकडे भारताचे 2026 ते 28 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या संघटनेच्या सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे? सदस्य आणि अध्यक्ष. एक मिनिट. आता काय झालेलं आहे, भारताला 3 वर्षासाठी अध्यक्ष केलेलं आहे. सदस्य झालेले आहेत भारत. कोणत्याचं झालेलं आहे आणि कसं झालेलं आहे? पहिल्यांदा बघू आपण युनोला काय म्हणतात? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ह्याचे किती अंग आहेत? 6 अंग आहेत. त्याची स्थापना कधी झालेली आहे? 24 ऑक्टोबर 1945ला स्थापना झालेली आहे. तर हे जे काय 6 अंग आहेत, 6 अंग. आता काय झालेलं आहे, भारत 3 वर्षासाठी अध्यक्ष झालेलं आहे. कशाचं झालेलं आहे? इकोसोकचं झालेलं आहे. आणि त्याची निवड कशी केली होती? वोटिंग घेतलं होतं. तर भारताचे काय झालेलं आहे, भारताला इकोसोक इकॉनॉमिक अँड सोशल ऑर्गनायझेशन, इकॉनॉमिक सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, इकोसोकचं काय झालेलं आहे, भारत अध्यक्ष झालेलं आहे. किती वर्षासाठी अध्यक्ष असेल? 3 वर्षासाठी अध्यक्ष असेल. आणि ह्याला किती मतं भेटलेले आहेत? युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये मतं घेतली होती. आउट ऑफ 193 याला काय भेटलेले आहेत? 181 मतं भेटलेले आहेत. आणि किती ते कितीमध्ये अध्यक्ष असणार आहे? 2026 ते 28पर्यंत काय असणार आहे? भारत अध्यक्ष असणार आहे. भारत अध्यक्ष. इकोसोकमध्ये मेंबर किती आहेत? 45 मेंबर आहेत. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ह्याचं पण हेडक्वार्टर कुठं आहे? न्यूयॉर्कमध्येच आहे. नाही कशाचं काम करतं आहे? इकोसोकमध्ये येतात जसं की इकॉनॉमिक जसं की WTO असेल, त्यानंतर सोशल असेल, WTO असेल, FAO असेल, त्यानंतर WHO असेल. हे सगळं कोण पाहतं? इकोसोक पाहतं. त्याचा अध्यक्ष कोण झालेलं आहे? भारत झालेलं आहे. तर कोणत्या? संयुक्त राष्ट्राची युनायटेड नेशन आर्थिक आणि सामाजिक परिषद, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, एवढंच लक्षात ठेवा. युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलचं काय झालेलं आहे? भारत अध्यक्ष झालेलं आहे. अलीकडेच बातमीमध्ये असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आणि कमानी पूल कोणत्या नदीवर बांधला गेलेला आहे? आता सगळ्यांनाच माहीत असतं चिनाब पूल, चिनाब रेल चिनाब रेल पूल रेल हा किती उंचीचा आहे? 359 मीटरचा आहे. आणि कोणत्या नदीवर बांधलेला आहे? चिनाब नदीवर बांधलेला आहे. आणि हा काय जगातील सगळ्यात उंच जगातील सर्वात उंच पूल आहे, नदीवरील पूल आहे. नदी पूल आहे. आणि कधी उद्घाटन? काल त्याचं उद्घाटन चाललेलं आहे. कोणी केलेलं आहे? PM ने केलेलं आहे. चिनाब. आणि हा कसा आहे? आर्क ब्रिज आहे. आर्क ब्रिज. आणि कशाचा वापर केलेला आहे? स्टीलचा वापर केलेला आहे ह्याने सगळं. स्टील. आणि किती? 359 मीटर उंचीवरच काय आहे? हा पूल आहे. कसा? असा दिसतो तो. हा काय आर्क ब्रिज झाला. आणि कुठं बांधलेला आहे? चिनाब नदीवर बांधलेला आहे. चिनाबवर एक प्रोजेक्ट आहे, त्याला काय म्हणतात? डलहौसी किंवा डुलहौसी म्हणतात. कोणता म्हणतात? दुलहस्ती म्हणतात. झेलम नदीवर कोणतं सरोवर आहे? उलर सरोवर आहे. झेलम नदीचा उगम कुठं होतं? वेरेनाग सरोवरापाशी होतं. चिनाबचा कुठं होतं? बारालापशापाशी होतं. बारालापचा. कोणत्या 2 नद्या एकत्र येतात? चंद्र आणि भागा येतात. सिंधू नदीचा उगम कुठं होतो? मानस सरोवरामध्ये होतो. मानस सरोवर. रावी नदीचा उगम कुठं होतं? रोहतांग खिंडमध्ये होतं. कुठं होतं? रोहतांग खिंडपाशी होतं रावी. ह्या कशाच्या उपनद्या आहेत? सिंधू सोडून बाकी कशाच्या उपनद्या आहेत? ह्या कशाच्या? सिंधूच्या उपनद्या आहेत. 2025च्या ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप आयोजन कोण करणार आहे? तर महिला ICC वर्ल्ड कप, क्रिकेट वर्ल्ड कप कधीचा? 2025. कोण होस्ट करणार आहे ह्याला? भारत करणार आहे. भारत ह्याला किती वेळेस? तो 4 टाईम्स आहे भारताची होस्ट करण्याची. आणि सोबत कोण करणार आहे? कारण की पाकिस्तानची किती टीम आहेत? 8 टीम आहेत. ह्याच्यात पाकिस्तानची पण एक आहे. आणि पाकिस्तान काय म्हणत आहे? आम्ही भारतात मॅच नाही खेळणार. तर त्यांचे भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या मॅचेस कुठं होणार आहेत? श्रीलंकामध्ये होणार आहेत. भारत आणि पाक मॅचेस कुठं होणार आहेत? ह्यांच्या श्रीलंकामध्ये होणार. आणि भारतामधले कोणकोणते स्टेडियमवर हे मॅचेस होणार आहेत? तर भारतातलं तसं बघायला गेलं तर एक तर इंदोर आहे, बंगलोर आहे, विशाखापट्टणम आहे आणि शेवट कुठलं? गुवाहाटी. ह्या 4 ठिकाणी काय होणार आहेत? ह्याच्या मॅचेस होणार आहेत. किती टीम आहेत? 8 टीम आहेत. आणि कधी होणार आहे? सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये होणार आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर. आणि लास्ट विजेता कोण होता? पाठीमागच्या वेळेस विजेता कोण होता? तर ऑस्ट्रेलिया होता. पाठीमागच्या वेळेस विजेता. भारत अजून एकदा पण विजेता झालेला नाही. तर आपला ॲन्सर काय येतं? इथं कोणता? भारत आणि श्रीलंका. टाईप 5 मधुमेहाच्या अलीकडेच अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. तो कशा संबंधित आहे? आता काय झालं? डायबिटिक्समध्ये प्रकार असतात. टाईप फर्स्ट, टाईप सेकंड. टाईप फर्स्ट कशाला म्हणतात? ज्यावेळेस पॅनक्रियाटिक सेलच डॅमेज होते ना, त्याला काय म्हणतात? टाईप फर्स्ट. पॅनक्रियाटिक सेल म्हणजे बीटा सेल डॅमेज होते, त्याला काय म्हणतात? पॅनक्रियाटिक फर्स्ट म्हणलं जातं. आणि पॅनक्रियाटिक सेकंड कशाला म्हणलं जातं? टाईप सेकंड कशाला म्हणलं जातं? ज्यावेळेस इन्सुलिन
रिसेप्टर सेलच ते होतात. रिसेप्टर सेल काय झालेले असतात, डॅमेज झालेले असतात. त्यांना काय म्हणतात, टाईप 2 टाईप 4. हे जुनेच आहे, ते आपल्याला माहीत आहे. आता इन्सुलिनचं काम कशासाठी असतं? इन्सुलिन डायबिटीक कशासाठी होतं? ज्यावेळेस इन्सुलिनचं सिक्रेशन कुठून होतं? बीटा सेल. बीटा सेल कशाचा? पॅनक्रियाटिक. ह्यानं काय होतं, जे आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोज असतं ना, त्याला कशात केलं जातं? ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हे ग्लायकोजन कुठं स्टोअर केलं जातं? हे केलं जातं लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. पण हां, हे ग्लायकोजन हे कुठं झालं? हे लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. पण आता काय झालेलं आहे, थायलंडमध्ये एक बैठक झाली होती. थायलंड. तिथं काय केलेलं आहे, टाईप 5ला पण काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. मान्यता. आणि तो कशा संबंधित आहे? ज्यावेळेस कुपोषण असतं ना, कुपोषणमुळं पण डायबिटीज होतो. कुपोषणमुळे डायबिटीज होतो. त्याला काय म्हणलं जातं? टाईप 5. टाईप 5. टाईप 5. आणि ह्यानं काय आहे, भारतात कमीत कमी 2.5 लाखापर्यंत काय आहे त्याचे रुग्ण आहेत. टाईप 5चे रुग्ण आहेत. वर्ल्ड डायबेटिक डे कधी सेलिब्रेट केला जातो? वर्ल्ड डायबेटिक डे हा केला जातो 14 नोव्हेंबरला. तर ह्याचं काय येतं, कुपोषणामुळे होणाऱ्याला काय म्हणलं जाईल? टाईप 5 असं काय म्हणलं जाईल? हे मधुमेह म्हणलं जाईल. मधुमेह. राष्ट्रीय रामसर स्थळ यादीत समाविष्ट केलेली नवीनतम स्थळे खिजन आणि मेनार कुठे आहेत? आता खिजन आणि मेनार हे कुठले आहेत? नवीन काय आहेत? रामसर. रामसर कन्व्हेन्शन कधी झालं? रामसर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? दलदली आर्द्रभूमी किंवा दलदल बी म्हणू शकतो. दलदल किंवा आर्द्रभूमी. ह्याचा कन्व्हेन्शन कधी झाला? 2 फेब्रुवारी 1971. कुठं झाला हा? रामसरमध्ये झाला. भारतात सध्या किती साईट झालेल्या आहेत? 91 साईट झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त कुठं आहेत? तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त आहेत. तमिळनाडू स्टेटमध्ये किती आहेत? 20 आहेत. जगातील म्हणलं तर सगळ्यात जास्त रामसर कुठं आहेत? तर इटलीमध्ये आहेत. आणि एशियामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त रामसर कुठं आहेत? भारतामध्ये. तर आता काय झालेलं आहे, आपले एन्व्हायरमेंट मिनिस्टर यांनी काय केलेलं आहे, 2 रामसर स्थळांना काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. त्यांना यादीत ॲड केलेलं आहे. तर ते कोणते आहेत? खिचन आणि मेनार. खिचन आणि मेनार. तर हे खिचन आणि मेनार हे कुठले आहेत? राजस्थानमधले आहेत. कुठले? राजस्थानमधले. तर महाराष्ट्रातले कोणकोणते आहेत हे रामसर स्थळ? एक तर आहे आपलं लोणार सरोवर. लोणार. दुसरं कोणतं आहे? आपली ठाण्याची खाडी. ठाणे खाडी. आणि तिसरं कोणतं आहे? तिसरं एक आहे. तिसरं कोणतं आहे ते सांगा. अलीकडेच राष्ट्रपतींना एका अध्यादेशाद्वारे लडाखमध्ये किती भाषांना अधिकृत भाषा म्हणजे काय असते? ऑफिशियल लँग्वेज. त्याचं आर्टिकल कोणतं आहे स्टेटसाठी? आता इथं तर UT आहे. UT किंवा स्टेटसाठी आर्टिकल कोणतं असतं? तर इथं आपण आर्टिकल बघू नंतर. तर आता काय केलेलं आहे, 5 भाषांना काय केलेलं आहे? ऑफिशियल लँग्वेज केलेलं आहे. कुठली? लडाखची. आणि ज्यावेळेस त्याचं विभाजन झालं होतं ना, तर एकच लँग्वेज त्याला काय केलं होतं? ऑफिशियल लँग्वेज केलं होतं. कशाची? लडाखची. एकच लँग्वेज कोणती होती? इंग्लिश होते. आता काय केलेले आहेत? अध्यादेशाने काय केलेले आहेत? 5 लँग्वेज ॲड केलेले आहेत. तर त्या 5 लँग्वेज कोणकोणत्या आहेत? एक तर असेल इंग्लिश असेल, उर्दू असेल, हिंदी असेल. इंग्लिश, उर्दू, हिंदी, भोटी, उर्दू, भोटी आणि पुर्गी ह्या काय आहेत? 5 लँग्वेजेस आहेत. भोटी, पुर्गी, इंग्लिश, उर्दू आणि हे काय केलेले आहे? अध्यादेशाने काय केलेले आहेत? अध्यादेशाने काय केलेलं आहे? लडाखमध्ये ऑफिशियल लँग्वेज म्हणून ते केलेलं आहे. आता ह्याचं सांगा, अध्यादेश कसा काढला जातो? अध्यादेश काढायचे म्हणजे प्रेसिडेंटनं अध्यादेश काढला तर कोणत्या आर्टिकलनं काढला जातो? 123नं काढला जातो. आणि तोच गव्हर्नरनं काढला तर किती दिवसासाठी काढला जातो? 213नं काढला जातो. त्यांचा टाईम स्पॅन किती असतो? 6 महिने. आणि पुढे वर किती असतो? 6 आठवडे असतो. आणि जर समजा 6 महिने झाले आणि 6 आठवडे पण झालं तर एकच सभागृह चालू झालं. म्हणजे सभागृह चालू झाल्यापासून किती असतो? 6 आठवडे असतो. पण समजा एक सभागृह लोकसभा आता म्हणजे 2 सभागृह चालू होण्याचा गॅप जर 6 आठवड्यापेक्षा जास्त असेल, तर जे सभागृह ह्याचा जो 6 महिन्याचा 6 आठवड्याचा जो काउंट असतो ना, ते जे नंतरचं दुसरं सभागृह चालू होतं ना, तिथनं काउंट पुढे चालू केला जातो. म्हणजे लोकसभा ह्या महिन्याच्या 1 तारखेला चालू होते आणि राज्यसभा जानेवारी 1मध्ये लोकसभा चालू होते. आणि बाय चान्स राज्यसभा हे फेब्रुवारी 6 आठवडे झाल्यानंतर चालू झालं तर काउंट कुठनं केलं जाणार? जिथनं राज्यसभा चालू होणार ना, तिथनंच हे काउंट केलं जाणार. आणि अध्यादेश हे अशाच गोष्टीवर बनवलेला असतो आणि त्याचं पण काय होतं, ज्युडिशियल रिव्ह्यू बी केला जाऊ शकतो. अशा गोष्टीवर बनू शकतो की ज्याच्यावर कायदा बनू शकतो. अशाच गोष्टीवर काय केला जातो? अध्यादेश काढला जातो. अध्यादेश संसदेनं पास नाही केला तर तो रद्द होऊ शकतो किंवा राष्ट्रपती कधी पण त्याला मागे घेऊ शकतो. आणि हा कोणी काढला जातो? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंच अध्यादेश बी काढला जातो. तर आता ऑफिशियल लँग्वेजचा बघू. ऑफिशियल लँग्वेजचा आपली तर भाग कोणता आहे संविधानात? भाग 17 आहे. त्यामध्ये किती कलम आहे? 300 कुठनं चालू होतात? 343. 343 हे कशाचे आहे? ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन आहे. युनियन.
344 कशासाठी आहे? ऑफिशियल लँग्वेजसाठी एखादा आयोग असेल, ऑफिशियल लँग्वेजसाठी एखादा आयोग असेल. 345 कशाचं आहे? 345 हे ऑफिशियल लँग्वेज फॉर द स्टेट. हे झाले 3. आणि जर एखाद्या अगोदरचे ऑफिशियल लँग्वेज असेल, ऑफिशियल लँग्वेज त्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असेल तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची गरज असते, बनवावं लागते. ती कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे? ती 49मध्ये सांगितलेलं आहे. 350मध्ये 3 कंडिशन आहेत. तुमचा कोणता पण प्रॉब्लेम असू द्या, तर तुम्ही कोणत्या पण लँग्वेजमधून सांगू शकता प्रॉब्लेम. 350 एक काय म्हणतं? तुमचे जे मदर टंग असेल, तुमचं जे प्रायमरी एज्युकेशन असेल ना, ते कशात नसेल, मदर टंग असेल. आणि 350 काय म्हणतं? जर तुमची तर भाषा तर अल्पसंख्याकामध्ये येत असेल तर काय करेल गव्हर्नमेंट, त्यांचं काय करेल? प्रोटेक्शन करेल. आणि 351 हे शेवटचं इम्पॉर्टंट कलम आहे. हिंदी भाषेचा विकास कोण करेल? सेंटर करेल. केंद्र सरकार हिंदी भाषेच्या विकासासाठी काम करेल. हिंदी भाषा. तर हिंदी भाषेसाठी एक आयोग, ज्यावेळेस हिंदी भाषा आपल्याला काय करायचं होतं? ऑफिशियल लँग्वेज करायचं होतं, त्यावेळेस आयोग स्थापन केलं होतं. त्याला काय म्हणतात? बालगंगाधर खरे, बी जी खरे आयोग म्हणतात. आयोग हे हिंदी, आणि हे कोणत्या आर्टिकलनं? 344नुसार. बरोबर. तर किती झालेले आहेत आता? 5 लँग्वेज झालेले आहेत, ऑफिशियल लँग्वेज झालेले आहेत. कुठल्या? लडाखमधल्या. पुढला प्रश्न बघू. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच किती देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातलेली आहे? तर हे आपलं ट्रम्प किती राष्ट्राध्यक्ष आहेत? 47 आहेत. कोणत्या पार्टीचे आहेत? रिपब्लिकन पार्टीचे. यांनी काय केले? 12 देशांना बॅन केलेले आहे. आणि कशासाठी त्यांनी? कारण काय सांगितलेलं आहे? नॅशनल सिक्युरिटी. त्यांच्या इथं काय येणार नाही, एंट्री नसणार आहे, बॅन केलेलं आहे. तर नॅशनल सिक्युरिटीसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांनी काय केलेलं आहे? 12 देशांना बॅन केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. किती देशांना बॅन केलं? अलीकडेच राजीव गांधी वन संवर्धन योजना आणि ग्रीन ॲडॉप्शन योजना कोणी सुरू केलेल्या आहेत? पहिल्यांदा एक योजना बघू आपण. राजीव गांधी वन संवर्धन योजना. ह्या दोन्ही पण कुठे चालू झालेल्या आहेत? हिमाचल प्रदेशमध्ये चालू केलेले आहेत. आणि कोणी चालू केलेलं आहे? सुखविंदर सुक्खू. सेम कोण आहेत? सुखविंदर सुक्खू यांनी चालू केलेले आहेत. तर आता राजीव गांधी वन संवर्धन योजनामध्ये काय असतात? जे एकतर महिला असतील, एक युवक असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील, ह्यांना काय केलं जाईल? ह्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. कशासाठी? ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी. म्हणजेच कशासाठी? झाडं लावण्यासाठी. ह्यांना ह्याच्या बदल्यात काय भेटलं? रोजगार वाढेल. एकतर रोजगार भेटेल, आणि दुसरी गोष्ट काय होईल? ग्रीन कव्हर वाढेल. ह्याच्यासाठी काय केलेलं आहे? सुखविंदर सुक्खू यांनी काय केलं आहे? राजीव गांधी वन संवर्धन योजना चालू केलेली आहे. आणि दुसरी कोणती आहे? ग्रीन ॲडॉप्शन योजना. हे पण कोणी चालू केलेलं आहे? त्यांनी चालू केलेलं आहे हिमाचल प्रदेशनं. इथं काय म्हणतं? प्रायव्हेट सेक्टर असतात ना, त्यांनी एकरदा म्हणजे एरिया काय करायचा? ॲडॉप्ट करायचा आणि तिथं काय करायचं? झाडं लावायचे. प्रायव्हेट सेक्टरला एखादा एरिया ॲडॉप्ट करा आणि तिथं काय करा? झाडं लावा. ग्रीन ॲडॉप्शन योजना कोणी चालू केलेल्या आहेत? हिमाचल प्रदेशनं चालू केलेल्या आहेत. पुढला प्रश्न. रक्तांच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी नॅनोझाईम अलीकडेच कोणी विकसित केलेलं आहे? नॅनो प्लस एन्झाईम. म्हणजे काय केलं जाईल? धातूचे एकदम छोटे कण वापरले जातात, धातू, आणि त्याच्यापासून काय केलं जाईल? एन्झाईम बनवलं जाईल. आणि कशासाठी बनवायचं आहे? ब्लड क्लॉटिंग. मग तर आपले तर होतं ना ॲटोमॅटिक ब्लड क्लॉटिंग. पण एक डिसीज असा आहे ज्याला काय म्हणतो? हिमोफिलिया. तिथं काय होत नसतं? ब्लड क्लॉटिंग होत नाही. त्याच्यावर हे करण्यासाठीच आता काय केलेलं आहे? हे नॅनोझाईम बनवलेलं आहे. कशासाठी? ब्लड क्लॉटिंगसाठी. आपली तर 2 एन्झाईम्स असतात, 2 हार्मोन्स बी असतात आणि एन्झाईम्स बी असतात. आपलं जर अँटीकॉग्युलंट कोण असतो? ज्यावेळेस म्हणजे रक्त बॉडीत असतं तर त्यावेळेस कोण असतं? हिपॅरिन असतो. ज्यावेळेस रक्त बाहेर येतं ना, त्यावेळेस असतं फिब्रिन असतं. थ्रोम्बिन म्हणू शकतो, फिब्रिन म्हणू शकतो, फिब्रिनोजन म्हणू शकतो. त्यालाच काय म्हणलं जातं? ब्लड कॅस्केड म्हणलं जातं. फिब्रिनोजन हे काय करतं? ब्लड कॅस्केडचं काम करतं, आणि तिथंच काय होतं? आपलं ब्लड क्लॉटिंग होतं. आणि ह्याला डेव्हलप कोणी केलेलं आहे असं विचारलं तर ह्याला डेव्हलप केलेलं आहे IISc बेंगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरनं डेव्हलप केलेलं आहे. IISc बेंगलोर एवढंच लक्षात ठेवा, पुणे डेव्हलप केलेलं आहे. आणि कशासाठी? ब्लड क्लॉटिंगसाठी केलेलं आहे. शेवटचा प्रश्न. शिलाँग कॅस्केड ही भारतातील प्राणीशास्त्र सर्वेक्षणाने अलीकडेच मेघालयात शोधलेली एक नवीन प्रजाती संबंध कशाचे आहे? शिलाँग कॅस्केड एवढंच लक्षात ठेवा, हे कशाशी संबंधित आहे? हे बेडकाची हे प्रजाती आहे, बेडूक. शिलाँग कॅस्केड हे कशाचे आहे? बेडूक आहे. आणि कोणी शोधलेले आहे? डिस्कवर कोणी केलेले आहे? झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ह्याची स्थापना कधी झाली? झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. शिलाँग कॅस्केड हे कशाचे आहे? बेडकाची एक प्रजाती आहे. कोणी शोधलेले आहे? झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 1919ला स्थापना झालेली आहे. स्थापना कुठं झालेली आहे ह्याची? कलकत्त्याला स्थापना झालेली आहे. कलकत्ता. हेडक्वार्टर कुठं आहे? कलकत्ता. झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कशाचे? आता बेडकाचे काय केलेले आहे? शिलाँग कॅस्केड नावावरनंच आहे. कुठं सापडलेलं असणार आहे? ते मेघालय. शिलाँग कशाची कॅपिटल आहे? मेघालयाची कॅपिटल आहे. आणि तिथंच काय झालेलं आहे? सापडले असणार. चला तर मग हे झाले आपले आजचे 10 प्रश्न. चला तर मग धन्यवाद.